नमस्कार. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. येणारी गुरुपौर्णिमा ही मिथुन राशीच्या सर्व जातकांसाठी अत्यंत महत्त्वाची, अत्यंत कल्याणकारी आणि चमत्कारी ठरणार आहे. जर तुमची रास मिथुन असेल आणि गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात नको त्या घडामोडी घडत असतील, बनत आलेली कामे अचानक बिघडत असतील, घरात विनाकारण भांडणे होत असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी सतत सतावत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरणार आहे. अनेकदा आपल्याला वाटते की आपले नशीब खराब आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार नशीब खराब नसून तुम्हाला लागलेली कोणाची तरी वाईट नजर किंवा घराभोवती असलेली नकारात्मक बाधा कारणीभूत असू शकते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा अत्यंत संवेदनशील ग्रह मानला जातो. यामुळे मिथुन राशीच्या लोकांना इतरांची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा खूप लवकर प्रभावित करते. आजचा हा खास व्हिडिओ आपण पाहणार आहोत की मिथुन राशीच्या व्यक्तींना किंवा त्यांच्या घराला नजरदोष, वाईट नजर, बाहेरची बाधा लागली आहे हे कसे ओळखावे, ज्योतिषशास्त्रानुसार त्यांची लक्षणे कोणती आणि येणाऱ्या पावन गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर असे कोणते महाउपाय करायचे आहेत ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर होतील आणि तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रामध्ये मिथुन राशीचे स्थान 3रे आहे. ही वायू तत्वाची रास असून याचा स्वामी बुधदेव आहे. मिथुन राशीचे जातक सहसा अत्यंत हुशार, संवाद कौशल्यात पटाईत, दिसायला आकर्षक आणि हसतमुख स्वभावाचे असतात. समाजात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात हे लोक खूप लवकर प्रगती करतात. पण मित्रांनो, याच गुणांमुळे मिथुन राशीचे लोक जगाच्या नजरेत खूप लवकर येतात. जेव्हा तुम्ही जीवनात प्रगती करू लागता, नवीन वाहन खरेदी करता, नवीन घरात जाता किंवा तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असते, तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या मनात नकळत मत्सर निर्माण होतो. याच मत्सरामधून नजरदोष निर्माण होतो, ज्याला आपण साध्या भाषेत वाईट नजर किंवा दृष्ट लागणे असे म्हणतो. बुध ग्रह कमजोर असल्यास किंवा कुंडलीत राहू, केतू आणि शनीची वक्री दृष्टी असल्यास ही वाईट नजर थेट बाहेरच्या बाधेत किंवा मोठ्या नकारात्मक ऊर्जेत बदलते. यामुळे मिथुन राशीच्या जातकांचे मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर खरोखरच नजरदोष किंवा नकारात्मक बाधा आहे का, हे तुम्ही घरच्या घरी कसं ओळखू शकता? ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार याची काही स्पष्ट लक्षणे आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. शारीरिक आणि मानसिक लक्षणे. अकारण थकवा जाणवणे. पुरेशी झोप आणि चांगला आहार घेऊनही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटत असेल, तर हा तीव्र नजरदोषाचा परिणाम असू शकतो. चिडचिड आणि मानसिक तणाव. मन शांत न राहणे, छोट्या गोष्टीवरून घरातील लोकांवर किंवा मुलांवर प्रचंड राग येणे, डोकं सतत जड राहणे किंवा डोक्याच्या मागील भागात वेदना होणे, नकारात्मक विचार येणे, मनात सतत भीती राहणे, काहीतरी वाईट घडणार आहे असा भास होणे, आत्मविश्वास अचानक कमतरता जाणवणे आणि डिप्रेशन येणे. डोळे जड होणे. मिथुन राशीच्या जातकांना नजरदोष लागल्यास त्यांचे डोळे सतत जड किंवा लाल होतात. विनाकारण डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे हे याचे मुख्य लक्षण आहे. आर्थिक आणि व्यावसायिक लक्षणे. कामात अचानक अडथळे येणे. जे काम 100% होणार असे वाटत असते ते अगदी शेवटच्या क्षणी रद्द होते. नफा मिळण्याच्या ठिकाणी अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते. पैशाची अकारण नासाडी. पैसा येतो पण कुठे जातो हे समजत नाही. घरात अचानक इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणे, नळ गळणे, वाहनात मोठा खर्च निघणे हे नकारात्मक ऊर्जा घरात असल्याचे संकटाचे लक्षण आहे. अचानक ग्राहक येणे बंद झाले, दुकानात बसल्यावर उदास किंवा कंटाळवाणे वाटू लागले, तर समजून जा की तुमच्या व्यवसायाला कोणाची तरी कडक नजर लागली आहे. कौटुंबिक आणि वास्तुविषयक लक्षणे. घरात सतत कटकटी होणे. ज्या घरात पूर्वी खूप प्रेम होते तिथे आता विनाकारण रोज वाद होत आहेत. पती पत्नीमधील संशयाचे वातावरण वाढणे. घरातील झाडे सुकणे. जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड किंवा इतर हिरवीगार झाडे अचानक सुकू लागली, तुम्ही खूप काळजी घेऊनही ती जगू शकत
नसतील तर ती घरातील नकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे संकेत मानले जातात. अनाकलनीय आवाज आणि भास, रात्रीच्या वेळी घरात काहीतरी वेगळे आवाज येणे, कोणीतरी पाठीमागे उभे असल्यासारखा भास होणे किंवा पाळीव प्राण्यांनी उदाहरणार्थ कुत्रा किंवा मांजर घरात विनाकारण अस्वस्थ होणे. मित्रांनो, यंदाची गुरुपौर्णिमा मिथुन राशीसाठी अत्यंत दुर्मिळ योगात येत आहे. गुरु हा ज्ञानाचा, भाग्याचा, समृद्धीचा आणि संरक्षणाचा कारक ग्रह आहे. तर मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धीचा कारक आहे. जेव्हा गुरु आणि बुधाची कृपा एकत्र येते तेव्हा मनुष्याच्या कोणत्याही संकटातून सहज मुक्ती होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. या दिवशी केलेले तोडगे, उपाय आणि साधना कधीही वाया जात नाहीत. जर तुमच्यावर कितीही मोठी वाईट नजर असेल किंवा जुनी नकारात्मक बाधा असेल तर या पावन दिवशी तिचे निवारण करणे अत्यंत सोपे आणि 100% फलदायी ठरते. आता आपण त्या महाउपायाबद्दल जाणून घेणार आहोत. हे उपाय मिथुन राशीच्या जातकांनी येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. हे उपाय अतिशय साधे पण प्रचंड प्रभावशाली आहेत. पहिला, खडे मीठ आणि मोहरीचा अमोघ उपाय. जर घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला तीव्र नजर लागली असेल तर गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी हा उपाय करा. साहित्य: 1 मूठभर खडे मीठ, थोडे काळे तीळ आणि 7 अख्ख्या सुक्या लाल मिरच्या. ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. त्यानंतर वरील सर्व साहित्य आपल्या उजव्या हातात घ्या. त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. ओवाळताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे आणि हनुमानजींचे नाव घ्या. विसर्जन: ओवाळलेले हे साहित्य घराजवळ चालणाऱ्या अग्नीत किंवा गॅसवर टाकून जाळून टाका. जर मिरच्याचा ठसका उठला नाही तर समजून जा की नजर अतिशय तीव्र होती. हा उपाय केल्याने तात्काळ आराम मिळतो. उपाय दुसरा, कापूर आणि लवंगाचा वास्तुशुद्धी उपाय. घरातील नकारात्मक बाधा आणि गरिबी दूर करण्यासाठी हा वास्तु उपाय गुरुपौर्णिमेच्या रात्री 9 ते 12च्या दरम्यान करावा. 1 मातीचे भांडे आणि किंवा चांदीची वाटी, 5 भीमसेनी कापूर वड्या आणि 6 अखंड लवंगा. कृती: मातीच्या भांड्यात कापूर ठेवून जो प्रज्वलित करावा. त्यावर लवंगा ठेवा. जेव्हा त्याचा धूर निघू लागेल तेव्हा हे भांडे घेऊन पूर्ण घरात प्रदक्षिणा घाला. घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा धूर पोहोचू द्या. फायदा: या धुरामुळे घरातील सर्व सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सुख, शांती नांदू लागते आणि अडकलेली कामे पुन्हा मार्गाला लागतात. उपाय तिसरा, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि उंबरठ्याचा उपाय. मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी हा उपाय नक्की करावा. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला मोहरीच्या तेलाचे 2 छोटे दिवे लावा. दिव्यांचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडे खडे मीठ आणि हळद एकत्र करून शिंपडा. यामुळे बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नजर तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. हे एक सुरक्षा कवच म्हणून काम करते. उपाय चौथा, महाबली हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण. नकारात्मक बाधेवर सर्वात रामबाण उपाय म्हणजे हनुमानजीची सेवा. मिथुन राशीवर शनीची किंवा इतर पापग्रहांची दृष्टी असल्यास हा उपाय सर्वोत्तम ठरतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हनुमानजींच्या फोटोसमोर बसा. गायीच्या तुपाचा दिवा लावा. सुरुवातीला 3 वेळा हनुमान चालीसा आणि त्यानंतर 1 वेळा बजरंग बाणचे अत्यंत स्पष्ट आवाजात पठण करा. पठण पूर्ण झाल्यावर हनुमानजीच्या चरणांचे सिंदूर आपल्या कपाळावर आणि कंठावर लावा. यामुळे तुमचे रक्षण तर होईलच पण तुमचा आत्मविश्वासही गगनाला भिडेल. उपाय पाचवा, गुरुमंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने आणि गुरु हा भाग्याचा देव असल्याने गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते. गुरुपौर्णिमेच्या सकाळी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करा किंवा वाचन करा. तसेच जर तुमचे कोणी आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरु नसल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या उपायाने कुंडलीतील बुध आणि गुरु दोन्ही मजबूत होतात, ज्यामुळे व्यक्तींभोवती एक दैवी सकारात्मक कडे तयार होते. उपाय करण्यासोबतच मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना कोणाचीही वाईट नजर लागणार नाही. यशाचे प्रदर्शन टाळा.
मिथुन राशीच्या लोकांना आपल्या आनंदाच्या गोष्टी किंवा आर्थिक प्रगती सोशल मीडियावर लगेच पोस्ट करण्याची सवय असते. कृपया आपली गुपिते, मोठे आर्थिक व्यवहार आणि नवीन योजना लोकांसमोर उघडे करणे टाळा. जितके तुम्ही शांत राहून काम कराल तितके तुम्ही नजरेपासून वाचाल. हिरव्या रंगाचा योग्य वापर. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे वापरा. जवळ हिरवा रुमाल ठेवा. पण जर तुम्हाला सतत नैराश्य येत असेल तर काही काळ गडद काळे किंवा निळे कपडे घालणे बंद करा. पाय स्वच्छ ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय स्वच्छ धुवून झोपा. अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नका. यामुळे राहू ग्रह दोष वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी किंवा खडे मीठ टाका. यामुळे तुमच्या शरीराची ऑरा शुद्ध होते आणि बाहेरील बाधा स्पर्श करू शकत नाही. तर मित्रांनो, मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारी गुरुपौर्णिमा ही एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या आयुष्यात चाललेल्या सर्व समस्या, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह किंवा आरोग्याचे त्रास हे केवळ तात्पुरते आहेत. या गुरुपौर्णिमेला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे ज्योतिषीय उपाय करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या डोक्यावरील खूप मोठे ओझे उतरले आहे. नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घरात, व्यवसायात आणि जीवनात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने आनंदाचे दिवस परत येतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ कमेंट करा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महाउपायाचा लाभ घेता येईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री आणि शुभ गुरुपौर्णिमा.